मंदिरातून आले तर आई कोंबडी पकडत होती बघा. काय झालं, सकाळी मी तिकडूनच घेऊन येणार होते, पण आमची पण कोंबडी भेटत नव्हती आणि मला यायला पण उशीर झालेला. तर आई म्हणली राहू दे, तू नंतर मला दे, मग आत्ता माझ्याकडची तुला देते. मग तिनं तिच्याकडचीही मला दिल्या आणि मग मी माझ्याकडे आहे ती तिला म्हटलं नंतर येताना तुला घेऊन येते. वातावरण पावसाचं झालेलं आणि भक्तीचे पप्पा आणि मामा जाणार होते गावात, म्हणजे मंदिर आमच्या गावात आहे आणि वाडेवर आम्ही राहतो. तोपर्यंत आईने भात ठेवला आणि म्हटली तोपर्यंत आपण स्वयंपाकाची पटपट तयारी करूया म्हणून, थोडीशी तरी काहीतरी. मग भात ठेवला तिनं आणि मग मी लसूण सोलाय घेतला. तर म्हटली चहा पी म्हणून, मग लसूण सोलतच म्हटलं चहा पिते. थोडासा चहा ठेवला होता तिनं बघा. आणि तिच्यानं माझ्या गेले की गप्पा खूप असतात, खूप म्हणजे खूपच. आम्ही बोलतो एवढं की रोज फोन करते तरीसुद्धा असं वाटतं किती बोलावं म्हणून. आमच्या दोघींच्या गप्पा चाललेल्या असतात आणि गप्पा मारत मारत काम कधी होतं काय कळतच नाही. मग नंतर मग भक्ती बघा किती भांडी घेऊन आले. ती कुठेही जाईल तिथं भांडी घेऊन येतेच बघा. तिला म्हटलं नको, तरीसुद्धा गाडीवर जागा नव्हती, आता चौघांना बसता येत नाही गाडीवर, तरीसुद्धा घेऊन आले एवढा भांड्याचा बॉक्स. तोपर्यंत आला पाऊसच. नाही म्हणते ते बाहेर पाण्याचं गाडगं ते आत आणून ठेवून म्हणून. तोपर्यंत माझ्या पाठीमागून भक्ती पण आले आणि म्हणायला लागली मम्मा आपण भिजूया की. मी म्हटलं नको तूच, तर म्हटली नाही गडगड होते म्हणून. तिला भीती वाटत होती. मी थोडीशी मुलांच्या इच्छेसाठी थोडा वेळच भिजले, जास्त काही पाऊस आलाच नाही म्हणा, थोडासाच पडायला लागला. तोपर्यंत ते दोघं आले गावातून, कोंबडी कापून आणलेली. ते बाहेरच म्हटले करपडतो म्हणून आणि मग पूर्ण बाहेर भाजून घ्यायचे आधीकर बाहेरून आणि मग नंतर साफ करून आणतात मग सगळे असे व्यवस्थित. मग ते साफ करत होते. तोपर्यंत मग आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवला होता आणि परत मग तोपर्यंत आईला म्हटलं की भाकरी बनवते मी आणि मग नंतर तू कर म्हणलं आमटी पाहिजे. तर मग मी भाकरी बनवायला घेतल्या. गरम तर एवढं होत होतं, ढगाळ वातावरण झालेलं आणि गरमी वाढलेली. तर तिने मसाल्याची तयारी करायला घेतलेली. ती म्हटली मी काढते नारळाचं केसर वगैरे सगळं करते. आणि मग स्वयंपाक झाला बघा. हा होता मेनू, चिकन, भाकरी, पातळ आमटी वगैरे. खूप छान मेनू होता देशी कोंबडीचाच. अशी आमची सगळ्यांची पंगत पडलेली, अशी जा इकडं पंगत असते, सगळे संगतीनं जेवतात बघा. कारण मस्तच वाटते इथं, मोबाईलची वगैरे गरज नाही वाटत. जेवल्यानंतर थोडा वेळ बाहेर फिरले. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.